ज्यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल आणि त्यावरती मिळणाऱ्या या तब्बल 1-2 नव्हे तर जवळ 3 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला म्हणावं लागेल. दोन्ही बॅटर्स म्हणजे माहितीप्रमाणे अगदीच जे एम सी सी लाकवड ब हा संघ बॅटिंग करतोय पहिल्या इनिंगमध्ये. म्हणजे टीम एस के सी सी केळघर या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगली महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अगदीच आपण पाहिलं तर संपूर्ण सामना अगदीच आउटसाईड द ऑप्शनला अगदी पिचिंग होते. एक्स्ट्रा द टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. चला सालोशी टीमचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. तर मी मॅन ऑफ द मॅचच्या प्लेअरला विनंती करेन की या आपण मॅचकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी आपण सामना पाहतोय. एका बाजूला टीम एस के सी सी केळघर आणि दुसऱ्या बाजूला जे एम सी सी लाकवड असा संघ आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण क्रिकेटचे अशील चाहते असलेले अतिथी मान्यवर क्रिकेट प्रेमी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. तर आज आपल्या लाकवड गावचं क्रिकेट वरती अभिराज्य गाजवण्यासाठी आणि आज जननी माता चषक 2026 पर्व 1चं हे दर्जेदार आयोजन. चांगली मॅच, चांगली स्पर्धा. अगदीच आपण पाहिलं तर स्पर्धा तुम्हासाठीच आयोजित केल्या आणि विकेटचं देखील पतन होते. पहिला धक्का लागलाय टीम जे एम सी सी लाकवड ब या संघाला. जवळ 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का आणि त्याचप्रमाणे अगदीच आपण पाहिले तर आमचे मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय समाजसेवक अनिल कोंडीबा सकपाळ साहेब आपलं देखील सरचे स्वागत आहे जननी माता चषक 2026 मध्ये. आज अनेक अतिथी मान्यवर आहेत. त्यांची अगदीच उपस्थिती आमच्या या सभा मंचामध्ये मुख्य व्यासपीठावरती पाहते. त्यांची अगदी मनाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करत आहोत. आणि मी विनंती करेन आमचे सन्माननीय सोपानदादा सपकाळ की आपल्या पवित्र शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुरस्कृत करायचे आहे. सोपानदादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅच सतीश अगदीच एनर्जी ड्रिंक म्हणून आपण रेडबुल पाहतोय ती देऊन पुरस्कृत केले जाईल सतीश यांना. जे मॅन ऑफ द मॅच राहिले ज्यांची बॅटिंग धुवाधार होती, वेल बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले. सतीश हो यावेळेस वॉट बॉल. अगदीच डोळ्याचे पारणं फेडणारा तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जर ॲक्शन रिप्लेमध्ये जर या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहिल्या ना तर टप्पा पडला आणि सरळ अगदीच जवळून गेला बॅटीच्या आणि अगदी शरीराच्या. कौतुक करावं लागेल. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, भेदकता आहे, अचूकता आहे आणि कंट्रोल ठेवले स्वतःच्या गोलंदाजीवरती. त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न आहे परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे घोषांकितच्या स्वरूपात फक्त आणि फक्त सिंगल आणि टीमची धावसंख्या पहिल्या 4 चेंडू अखेरीस जाऊन पोचली आहे. ती म्हणजे 5 या आकड्यावरती. एक गडी बाद 5 धावा. जे जे एम सी सी लाकवड ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय विकास स्ट्रायकर एंडला. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय. पंचांनी देखील पाहिलं, ओळखलं आणि इशारा लगेचच आमच्यापर्यंत कळवलाय की हा वाईट बॉल आहे. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते परंतु त्याचा फायदा कोणाला होतोय तर लाकवड ब या संघाला. कौतुक करावं लागेल. हा देखील बॉल खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच ओव्हरपिच बॉल होता. त्याला हुक केलाय आणि धावा तब्बल बुक करत असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये येतोय हा विकासच्या बॅटमधनं पॉवरफुल हिट षटकार 6 धावा. चांगल्या फटक्याचे सांगताय. खरं तर या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेलच कारण की एक बॅटर आउट झालाय ज्याच्यावरती संपूर्ण टीमच्या नजरा होत्या. तो अर्थातच परतलाय. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळून काढल्या मैदानाला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होते परंतु क्षेत्ररक्षण देखील थोडंसं मात्र गफलत करेल. परंतु तत्पूर्वी कंप्लीट होणाऱ्या अगदी प्रचंड वेगाने या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 14वरती एक गडी बाद झालाय. टीम जे एम सी सी लाकवड ब या संघाचा अर्थातच नाव आहे तो म्हणजे सुशांत. सुशांत परतलाय परंतु त्याच्यासोबत जर आपण पाहिलं तर विकास आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रताप आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये.
धुमाकूळ घातला जाईल, कारण की स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळणारा अगदीच आपला घरचा संघ, अर्थात आपण पाहिलं तर JMCC लाखवड ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो बॅटिंग करतोय पहिल्या इनिंगमध्ये. बॅटिंग करावी लागेल, एक चांगला टोटल उभा करावा लागेल. अगदीच क्रिस्टल आर्टची चमचमाती ट्रॉफी, अगदीच आपण पाहिलं तर त्या ट्रॉफीचा हकदार मानकरी संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण त्याचं विजेतेपद आपल्या नावी करेल, आपल्या गावी घेऊन जाईल ती ट्रॉफी, ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज अतिथी मान्यवर आणि त्यांची उपस्थिती. पुढे या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती कुणाल, व्हेरी फर्स्ट बॉल, लेग स्टिक सोडून चाललाय वाईट. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ती एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या देखील 15 या आकड्यावरती. हो, यावेळेस मात्र पॉवरफुल हिट. टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे आणि एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं आहे. नाव आहे त्याचं प्रताप, त्याच्या बॅट पण आलाय हा बुलंदी. पॉवरफुल हिट, षटकार, 6 धावा. खाईल तर फटकेशी नाही तर उपाशी, ही रणनीती आता आखावी लागेल. एक तर फटका डेफिनेटली आलाय, परंतु पुढचे काही चेंडू, पुढचे काही षटक शिल्लक आहेत. त्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेलच, कारण की प्रतिस्पर्धी संघ तिकडं तितकाच ताकदीचा आहे, जो त्या धावा पाठलाग करू शकतो. परंतु यावेळेस मात्र उंची भरपूर आहे, फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतायत, चूक कुठली करत नाहीये. विकेट्स होत आहे पतन आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये प्रतापची विकेट गेल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळते, कारण की महत्वाची विकेट आहे. हा देखील गडी बाद झालाय, म्हणजे सलामीला आलेले जे 2 बॅट्समन आहेत ते पूर्णपणे डगआउट मध्ये गेलेत आणि आता पुढे कोण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालेल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटर एंटर झालंय, अर्थातच नयन जे पुरस्कृते आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आयोजकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. परंतु आता जर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी उतरलेत मैदानाच्या आत. न्यू बॅटर म्हणून नयन, स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाजी मार्कवरती आशिष. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 वरती 21 धावा. JMCC लाखवड ब संघ अगदी छोटा नाही आहे, संघाची बांधणी करणारा कॅप्टन, संघाची बांधणी करणारा संघ मालक तो देखील मोठा आहे आणि मोठ्या संघाचा मोठा पराक्रम याच मैदानावरती डेफिनेटली पाहायला मिळेल. यावेळेस नयन देखील आपले हात खुले करतोय, परंतु फटका फसतोय. एलिव्हेशन ची कमतरता, कॅच होते, ड्रॉप, एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विकास आणि नयन यांच्या मागे, यांच्या या दोघांच्या दरम्यान अगदी चालू असलेली लढत सध्याच्या घडीला पाहायला मिळेल, कारण की बॅटिंग करायची आहे, चांगला टोटल उभा करायचा आहे, त्यासाठीच प्रयत्न करावा लागतोय. 23 शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवरती आशिष. राऊंड विकेटने नयनसाठी थोडासा शफल झालाय, अगदीच कॅपमधून बॉलला बाहेर पाठवले. शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्ररक्षक दूरवरतून जाईल तिथे, त्या ठिकाणी फील्ड करेल, फेकी करेल आणि फेकी येईपर्यंत या 2 धावा रोखण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही बॅटरला. 2 धावा तर कंप्लीट आहे. 25 शेवटचे 2 बॉल आहेत, अंतिमचे 2 चेंडू आणि त्यावरती घणागती प्रहार हे भरपूर महत्वाचं असेल, कारण की टोटल एक चांगला उभा करायचा आहे. यावेळेचा कुटपाचा बॉल, पॉवरफुल हिट आणि लँड होतोय सक्सेसफुली स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा तब्बल 6. षटकार, अप्रतिम फटका. अजून एक मोठा फटका येणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर 31 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे, कारण की महत्वाचे 2 बॅटर ज्यांना सलामीला कशासाठी पाठवलं होतं, अर्थात तेच मैदानाच्या बाहेर थोडेसे लवकर परतलेत. परंतु आता किल्ला लढवायचा आहे, तो म्हणजे नयन आणि त्याच्या समवेत विकास. अंतिमचा बॉल आहे, अगदीच आपण पाहिलं तर 22 यार्ड लाईव्ह वाहिनीवरती आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करते. आज आपल्यासोबत सिस्टम ऑपरेटर म्हणून प्रथमेश आणि ओमकार कॅमेरामॅन म्हणून आपण पाहतोय. यावेळेस पंच करायचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाते.
षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या 15.25च्या सरासरीने आतापर्यंत जाऊन पोहोचली, ती म्हणजे 31 या आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 बॉलवरती कशा पद्धतीने बॅटिंग ही केली जाईल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग चालू आहे. जे MCC लाखवड ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना SKCC केळघर हा संघ अगदी नाविन्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ साकारेल. जननी माता चषक 2026 हे हंगाम, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, पर्व पहिलं या स्पर्धेचं आणि पहिल्या पर्वामध्येही देखील आपण पाहिलं तर अगदीच महत्त्वाच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये रंगतात. हो, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलेवर मोठा फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक देखील जज करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चालला. विकासच्या बॅटमधनं 6 या धाव संख्येसाठी येतोय षटकार. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटप्रेमी व्यक्ती अर्थातच आमचे सन्माननीय पाहुणे किरणजी सपकाळ साहेब आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागतम जननी माता चषक 2026 पर्व 1 मध्ये. तर या दादा, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. अगदी आग्रहाने तुम्हाला या स्पर्धेमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्यास आम्ही विनंती करतोय. वेलकम. यावेळेस आतमधला बॉल बॅटर बॅटमधनं बाहेर पाठवले. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल जोडावे लागतील, कारण की ते जोडणं जितकंच महत्वाचं आहे जितका मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्या सिंगलने देखील टीमचं टोटल 38 या आकड्यावरती 38 ऑन स्कोरवरड 38 धावा. शेवटचे 4 बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर अजित शिंदे, स्ट्रायकर एंडला बॅट्समन नयन जो आयोजकाच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता बॅटिंग करावी लागेल. हो, यावेळेस स्वतःला पूर्णपणे फेकून दिलं होतं जेल खाली, परंतु दूर होता चेंडू. अगदीच आपण पाहिलं तर तत्पूर्वी फील्ड होईल तर या 2 धावा कंप्लीटेड होतात. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या देखील 40. लॉस ऑफ 2 विकेट्स 40 धावा. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल नयनसाठी. हा देखील बॉल आपण पाहिलं तर काय घडत आहे, अर्थातच विकेट मात्र सोडावी लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपात अगदीच आपण पाहिलं तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी कुठे ना कुठेतरी विकासने प्रयत्न केला, परंतु नयनला मैदान सोडावं लागणार आहे. गडी बाद होतोय तो म्हणजे तिसरा. 3 गडी बाद आणि टीमची धावसंख्या देखील 40. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅटर एंटर झाला म्हणजे ज्ञानेश्वर, न्यू बॅटर. अजून एक यंग टॅलेंटेड खेळाडू चमचमता सितारा. टीम JMCCL लाखवड ब या गावचा. अगदीच अनेक यंगस्टर आहेत. अनेक यंगस्टरांना मात्र एक सुवर्ण संधी याच स्पर्धेमध्ये आपल्या संघातून खेळण्याची मिळाली आहे. तो आता प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी करणारी टीम अजित शिंदे आपल्याला पाहायला मिळते. अंतिमच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू रिलीज करेल आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन जो सज्ज आहे मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी करण्यासाठी, नाव त्याचा विकास. हा बॉल अगदीच आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळून काढलाय, गॅपमधून बाहेर पाठवले. एक धाव तर वेगाने कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न ती देखील कंप्लीट. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ ठेवले. शेवटचा बॉल आहे, अजूनही अंतिमचा बॉल, त्यावरती मोठा फटका येईल की काय हे प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तर ही आपल्या बॅटने द्यावी लागतील विकासला. परंतु गोलंदाज अगदी सहजरित्या हार मारणार नाही. त्याच्याकडे देखील वैविध्यता अशी गोलंदाजी आहे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. शेवटचा बॉल. यावेळेस मी उल्लेख केला आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. काय घडतंय, अर्थातच दुसरी धाव घेत असताना एक रनआउट परतावं लागलं.
एक धाव देखील टीमच्या खात्यामध्ये ऍड होते, म्हणजे 4 गडी बाद झालेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43. येणारे चेंडू असतील जवळ 18 आणि जिंकण्यासाठी 44 या धावसंख्येचं लक्ष असतं. इनिंग ब्रेक्समध्ये आपण करूया टॉस. निपाणी अ विरुद्ध JUCC वेंगळे या दोन्ही संघामध्ये आपण करूया टॉस. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे मान्यवर येतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी या. टीम निपाणी अ संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम JUCC वेंगळे. कॅप्टन या, चला लवकर थोडी घाई करा. राहुल आपण या लगेच. आशिष पार्टे आपण कॅप्टनना पाठवा लगेच. टॉस आपण करत आहोत. टॉस आपण करणार आहोत आणि ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण विनंती करूया अंपाळे यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. त्यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते टॉस करत आहोत. या कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण हा टॉस करूया. 22 यार्डच्या कॅमेरामॅनला देखील प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर अगदी तिकडे टॉस करत आहोत. शेवटची मॅच आहे, ब गटातील अंतिम सामना असेल आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाच्या मॅचेस देखील पाहायला मिळेल. टॉस आपण करत आहोत. दोन्ही कॅप्टन तुम्ही पाहताय. निपाणी अ विरुद्ध JUCC वेंगळे असा सामना पाहायला मिळतोय. टॉस कोणी जिंकलाय? टॉस निपाणी अ. निर्णय काय? बॉलिंग करण्याचा निर्णय निपाणी अ संघाने घेतलाय. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. टीम SKCC केळगर टीम आपण लगेच बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. पहिल्या फेरीतील हे शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहिलं तर निपाणी अ विरुद्ध JUCC वेंगळे असा संघ आपल्याला पाहायला मिळते. टॉस झाला. टीम निपाणी अ या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले JUCC वेंगळे या संघाला. आणि जशी ही मॅच संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला बॅटर्स आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपण पाहिली तर JMCC लाखवड ब आणि दुसऱ्या बाजूला SKCC केळघर या दोन्ही संघांच्या दरम्यान चालू असलेला सामना. आणि त्याचप्रमाणे 44 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जर आपण पाहिली तर सलामीची जोडी जर आपण पाहतोय तर सुमित आणि मयूर सलामीला आलेत. हे दोन बॅटर कॅप्टनचा विश्वास. 18 चेंडू 44 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकापासून ते अंतिमच्या चेंडूपर्यंत कशा पद्धतीने फाईट करतील ते पाहण्यासाठी आणि ते ऐकण्यासाठी आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा आपण करूया अगदी जननी माता चषक 2026 पर्व 1 पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक सुस्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये अगदीच आपण पाहिलं तर सुमितसाठी फिल्डिंग देखील सेट केल्या. शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेटला नयन आपल्याला पाहायला मिळते. अगदीच लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग आणि पॉईंट दूरवरती ठेवलाय. दुरून एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. अशी सुमितसाठी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना. पहिला बॉल ज्ञानेश्वरचा. पहिला बॉल बॅटर टर्न झालेत. फटका तर अगदीच वेगाने खेळून काढलाय, परंतु अंपायर्सने फक्त घोषांकीच्या स्वरूपात इशारा कळवलाय. या एकच धाव आहे. खातं उघडलं जाते एक या धावसंख्येने. महत्वाची मॅच आहे कारण की इथून पुढे जर जिंकतोय दोन्ही संघांपैकी तिथून पुढे खेळण्याची एक संधी मिळेल, तर तो प्रयत्न चालू करावा लागेल. ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरचा हा दुसरा बॉल. सुमित मात्र थांबणार नाहीये. का मी सलामीला आलोय याचं उत्तर आणि का मला कॅप्टनने पाठवलंय त्याचं प्रति उत्तर अगदीच गोलंदाजाच्या विरोधात बॅटिंग करत असताना दिलंय. ते म्हणजे षटकार लगावून 6 धावा. अप्रतिम फटका. जो बॉल ओव्हर पिच होता
तो बॉल अगदीच थेट पाठवलाय सीमारेषा पलीकडे, ज्या ठिकाणी षटकार 6 या धावसंख्येसाठी 7 धावा टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्मिथ पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलेव्हर ओव्हर पिच बॉल आहे, त्याला पाहत राहावं आणि घेऊन यावं फक्त क्षेत्ररक्षकाने. असाचा फटका आहे सुमितच्या बॅट पद्धा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 योज अँड ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार 6 धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. पहिले 3 चेंडू आणि 13 धावा. ज्ञानेश्वरवरती चढवलेला तीव्र हल्ला, सुमितची बॅट अगदी आग ओकणारी बॅटिंग ही पाहायला मिळते. पहिले षटक यावेळेस काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटची स्लाइस लागून बॉल चालले बिहाइंड विकेट कीपर, ज्या ठिकाणी घोषांकीच्या स्वरूपात मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, अंतिमचे 2 बॉल. काय घडेल? सुमित आहे एका बाजूला, ज्ञानेश्वर आहे. सुमितसाठी ज्ञानेश्वरचा हा बॉल दूर ठेवला श्रेयापासून. ज्ञानेश्वरने देखील अगदी आपली कल्पकता दाखवली आहे. वेग जिथे दाखवायचे तिथे वेग दाखवला, अगदी दिशा जिथे ठेवायची तिथे दिशा देखील ठेवली. अगदी श्रेयापासून दूर ठेवत असताना बॅट्समनला या बॉलवरती शांत ठेवले, परंतु अंतिमचा बॉल अजूनही पडणं शिल्लक आहे. अंतिमच्या बॉलवरती काय निर्णय असेल गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना देखील. आणि अंतिमचा बॉल तो देखील उडवलाय झेल खाली क्षेत्ररक्षक. विकेट सोडते पतन. ज्या विकेटसाठी खरं तर जाळं हे विणलं होतं, त्या जाळ्यात सगळ्यात मोठा मासा अडकलाय. नाव त्याचं सुमित. परतावं लागतंय. धक्का नंबर 1. 14 वरती पहिला गडी बाद होत असताना टीम SKCC अगदीच आपण पाहिलं तर केळगर या संघाचा सुमित बॅक टू दी डगआउट. आणि आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ शेवटचे 2 षटक आणि जिंकण्यासाठी देखील बहुतांश धावसंख्येची आवश्यकता असेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 14 धावा म्हणजे अजूनही करायचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 या धावसंख्येची आवश्यकता असेल. दादा जर आपण पाहिलं तर प्रति षटकामागे तुम्हाला जवळजवळ 15 धावा काढायच्याच आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धा तितकी दमदार आहे. स्पर्धेमध्ये अगदीच आपण पाहिलं तर शिस्त, परिश्रम, संयम आणि हे संपूर्ण आयोजन या 4ही गोष्टींचा संगम आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. क्षेत्ररक्षक दैनात आहे. चूक कुठली केली जाणार नाहीये. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना अगदी बॅट्समन आला कधी गेला कधी बाहेर, त्याचं अगदीच ताळमेळ हे मैदानाच्या आतमध्ये बॅटरला देखील कळालं नाहीये. अगदी फटका जणू काही असं वाटत होतं शेवटच्या मोमेंटपर्यंत निघून गेलाय, कारण की वाऱ्याचा अगदी हलकासा प्रवाह चालू आहे आणि बॉल त्या वाऱ्याने पुढे पुढे जाऊ देखील शकत होता, परंतु शेवटच्या मोमेंटला कुठे ना कुठेतरी मात्र बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड होतोय आणि विकेटचं होते पतन. पहिला गडी बाद झाल्यानंतर दुसरा गडी तो देखील अगदी शून्यावरती परतलाय आणि 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. 14 ऑन स्कोरबोर्ड. 14 धावा. SKCC केळघर संघ अगदीच झगडतोय, पडतोय, लढतोय, परंतु आता लढावं लागेल. न्यू बॅटर एंटर झालाय अजित आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर प्रथमेश. जननी माता चषक 2026 दुपारचं सत्र. क्रिकेटचं अभूतपूर्व वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी ही स्पर्धा
अगदीच नई मुंबईतील कुपरी गावाच्या क्रीडांगणावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर याच क्रीडांगणाचा इतिहास देखील बराचसा आहे. परंतु आता जर आपण पाहिले तर टीम SKCC केळगर हा संघ थोडासा झगडतील. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर प्रतीक राईट अम अराउंड द विकेट. ज्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलने देखील वलय घेतलं, वळण घेतलं, थोडीशी फंबल झाली. तत्पूर्वी या 2 धावा आणि आता बघता बघता चूक झाली आहे तर या 3 धावा. तुम्हाला एक एक चूक ही महागडी पडू शकते. एक एक चूक ही तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती फेस करावी लागेल. कारण की जेवढ्या चुका तुम्ही कराल ना तेवढ्या चुका तुम्हाला मात्र नक्कीच महागड्या पडू शकतात. जिथे 1 धाव होती, जिथे 2 धावा होत्या, तिथे सहजरित्या बॅटरने 3 धावा कंप्लीट केल्यात. हे 2 बॅटर प्रथमेश आणि अजित आतापर्यंत 17 स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस चांगला बॉल विकेट किपरच्या भूमिकेत आपण प्रतापला पाहतोय. विकेट किपरची भूमिका इतक्या अवघड परिस्थितीमध्ये वेगवान गोलंदाजाच्या समोर अगदी क्लोज विकेट किपिंग करणं हे सोपं नाही आहे. परंतु कठीण काळात स्वतःला अगदीच त्याने सांगितलंय की आपल्याला जिंकून दाखवायचंच आहे. ते जिंकून दाखवणारच, करून तर दाखवणार. त्यामध्ये अगदीच प्रयत्न असेल शेवटच्या बॉलपर्यंत. हो, यावेळेस मात्र फटका अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना, येस मी आहे, मी आलोय आणि मला माझे हात खुले करण्याची एकदा जरी संधी मिळाली ना तर त्या संधीचं सुवर्ण क्षण तो मी नक्कीच माझ्या नावी लावून घेईन. तीच संधी मिळाली आणि या षटकार लगावलाय. म्हणजे एक चूक आणि एका चुकीनंतर येणारा हा षटकार टीमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड करतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. अजूनही करायच्यात 8 मध्ये 21. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 इन रो स्टँड अँड डिलिव्हर. कॅमेरामॅनच्या अगदी डोक्यावरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला येतोय फटका. बॅट्समन आपण पाहिला तर अजितच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय हा खणखणीत षटकार. चांगला फटका, लागोपाठचे 2 एकच मारलाय पण चांगला मारलाय आणि मारावा लागेल कारण की धावसंख्या खूप जास्त जोडावी लागणार आहे. अजूनही 7 चेंडूंनी 15 धावा. एक अजून मोठा फटका येतोय तर टीमचा कॉन्फिडन्स वाढला जाईल. परंतु मोठा फटका कोण लगावणार हे पाहावं लागणार आहे. परंतु स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला प्रथमेश आहे, परंतु थांबवेल तो नाव ते म्हणजे प्रतीक. हो, यावेळेस पंच डिसिजन काय देतील. अर्थातच बाईच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15च्या सरासरीने 30 आणि येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 14 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे टीम SKCC केळगर या संघाला. 6 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 6 चेंडू. समीकरण बदलेल, समीकरण पूर्णपणे हलवलं जाईल. येणारे 6 चेंडू आणि 14 धावा. कशा पद्धतीने बॅटिंग होईल पुढच्या 6 चेंडूवरती, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल पुढच्या 6 चेंडूवरती ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या प्रेक्षकांना नक्कीच मी सांगेन आपलं हक्काचं चॅनल अर्थातच 22 यार्ड यूट्यूब लाईव्ह वाहिनी या चॅनलवरती जाऊन नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी तुमचं एक लाईक एक शेअर आपल्या 22 यार्ड यूट्यूब वाहिनीला अगदीच गरुड झेप घेण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देईल. त्यामुळे सहकार्य करा. आपल्याच तुमामामधील एक सर्वसामान्य घरातून केलेली सुरुवात आणि आज अनेक स्पर्धेमध्ये 22 यार्ड लाईव्ह ची यूट्यूब वाहिनी अगदी चर्चेचा भाग राहिला. त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय सचिनदादा शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे क्लीन अँड क्वालिटी टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती, पडद्याआड असलेला प्रत्येक खेळाडू आज पडद्यावरती दिसतोय
या जननी माता चषक 2026 पर्व 1च्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. वळी या मॅचकडे 6 चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे 14 आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे विराज. स्ट्रायकर एंडला बॅट्समन, छोटा पॉकेट, बडा धमाका अजित, जो कुठल्याही क्षणी फायर होऊ शकतो. अजितसाठी पहिला बॉल अगदी वेगवान होता, पुढे खेळायचा होता परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगल तर कंप्लीट. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल संत गतीने, परंतु समीकरण देखील पुढे सरकणार आहेत. म्हणजे जवळजवळ 5 चेंडू 13 धावा 5 चेंडू. प्रथमेश दादा जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी सकाळी ज्यावेळेस ऑफिसला निघतो ना, एक एक मिनिट महत्वाचा असतो. तसं क्रिकेट आहे, एक एक क्षण, एक एक रन, एक एक मिनिट संपूर्ण खेळ हा बदलवून टाकू शकतो. हा बॉल फटका फसलाय. आता मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी शांत ठेवलं जाईल अंतिमच्या षटकामध्ये, कारण की प्रत्येक बॉल त्यावरती येणारी हीच ती रन आणि त्याच रन्सची जोडणी सध्याच्या घडीला SKCC केळघर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 या आकड्यावरती, अजूनही करायचे 4 मध्ये 12. हो, यावेळेस विराटचा हा बॉल लगेच पहिल्या 2 षटकामध्ये ज्या काही 30 धावा आल्या होत्या ना, त्या शेवटच्या आणि अंतिमच्या षटकामध्ये त्या धावांना रोखण्याचं काम आता मात्र विराजने केलंय. म्हणजे जवळजवळ 3 चेंडू रिलीज केलेत, त्यामध्ये 2च धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 षटकांचा विचार केला ना तर ज्ञानेश्वरने जवळजवळ 14 धावा खर्च केल्या, प्रतीकने 16 धावा खर्च केल्या. समीकरण कुठे ना कुठेतरी मात्र जवळ येऊन ठेपलं होतं 7 चेंडू आणि 14 या धावसंख्येसाठी, परंतु आता 3 मध्ये करायचे 12. यावेळेस चूक केल्या, प्रत्येक चुकीचं रूपांतर हे कुठे ना कुठेतरी आता होत येईल. म्हणजे नो प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34, करायच्या त्या म्हणजे अजूनही 10 जिंकण्यासाठी. फ्रीडचा बॉल आहे, अगदी आपण पाहिलं तर फ्रीडच्या बॉलवरती कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल गोलंदाजाचा बॅटिंग करणारी टीम कडून. नाव आहे स्ट्रायकर इंडला बॅट्समन प्रथमेश. हो, फ्रीडचा बॉल आहे, त्याला देखील नक्कीच हिट करता आलं नाहीये. बीट झालाय बॅट्समन. गोलंदाजाचं कौतुक करेन, खूप चांगली लाईन, लेन, दिशा अप्रतिम आहे. म्हणजे एक चूक जरी झाली ना तरी दुसरी चूक कशा पद्धतीने सुधारायचे ते नक्कीच चांगलं ठाऊक आहे. त्यासाठी हा बॉल थोडासा दूर ठेवला, प्रथमेशला शांत ठेवलंय. 2 मध्ये 10, 2 मोठमोठे फटके म्हणजे एक जर लागतोय तर अगदीच टीमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा वाढू शकतो. तुम्हाला जिंकायचं असेल ना, तुम्हाला करून दाखवावं लागेल. 2 मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. हो, यावेळेस उंची भरपूर आहे, फटका तर फसलाय. झेल खाली दूरवरतून क्षेत्ररक्षक धावतोय, 1 धाव तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता आता 3री धाव घेत असताना जो बॅटर मात्र नक्कीच चर्चेत राहिलाय तोच प्रथमेश मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स होतोय पतन, अजून एक गडी बाद होतोय. टीम SKCC केळघर या संघाचा 3रा आणि 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. जर आपण पाहिली तर 36 आणि येणारे चेंडू असतील 1 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 7 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावा, 7 धावा आणि 1 चेंडू. एक चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. हो, यावेळेस फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र बॉल हा अडवला जाते आणि अगदीच सामन्याचा विजय आपल्या नावी करत असताना टीम आपण पाहिलं तर JMCC लाखपड ब हा संघ नक्कीच आपल्या नावी करत असताना हा सामना अगदीच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल टीमचं, खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला JMCC लाखवड ब या संघाच्या माध्यमातून. आणि हार्डलक बॅडलक टीम SKCC केळघर संघ, अगदीच या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, या स्पर्धेची शोभा वाढवलेत. तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा.